पण आपल्या गावाला पल्ला तर वळवडचा पल्ला म्हणजे ते कमीपणा व्हायचा ना आमचा. होय. बर बर. हा. गोरगरिबाला जर शेतकऱ्याला हिरी पाडून दिलेली आहे, त्या पैसे नसले तर पुन्हा दमान घेतलेला आहे, तर सहकार्याचं भरपूर आहे. कशाकडे बघून मतदान? पक्ष ही बघायचा गरज नाही, उमेदवार तसा आहे हो. बर बर. कसलं जर असलं ह्या पक्षाचं आणि त्या पक्षाचं बघायची गरज नाही, एवढा देवासारखा माणूस आहे. बरं. अहो बारक्या लेकराला सुद्धा ती आव जाऊन रामराम, आव जाऊन रामराम सगळ्याला हायच. इथं फक्त निळे पॅटर्न कसं काय? नाही, इथं सगळीकडे चालतंय. इथं काय होय. गेला मस्त आम्ही राजन पाटलांचे कार्यकर्ता आहे. पण माझं वैयक्तिक नाही, बाकीची आमची ओळख असते त्या नितीन पैलवानचं जरा वैयक्तिक आमच्या गावात आहे, आसपासच्या गावांना ते संपर्क मोठा आहे नितीन पैलवानचा. होय. नितीन पैलवान का माणूस नाही. पैलवान नाही म्हणते ती विरोधक. कोण म्हणतोय विरोधक? एक दोन तीन आहे ते आमच्यातली, ती म्हणते ती. बरं. दोन तीन आहे ते, एक आमच्या भाचा एक आहे, आम्ही दोन आहे ते. बर. एवढं करून तुम्ही कवा बी 12च्या मोहरनं आणि 6च्या मोहर कवा बी फोन लावा, वाटतं लावा, दिवसा लावा, 1 वाजता लावा. कामासाठी कुणाच तुमचं असू द्या, काम नुसतं पैलवान म्हणलं आलोच म्हणतो. आता इथं तर पैलवानच म्हणते निळे पैलवान. होय. होय. का बर? इच्छितो पैलवान चांगला माणूस आहे, तर हार माणसाला बर बर. ज्याची त्याची काय कुवत आहे, बर बर. त्याला आपलं काय भवितव्य मोठं व्हायचं असेल, त्यांनी जर चांगलं कार्य केलं असलं चांगलं होणार. कसं आहे एकंदरीत मग? नाही नाही, अहो आम्ही लहानपणापासून आता बघा, क्रिकेट असलं, क्रिकेट खेळायला पोरं पहिलं बक्षीस पैलवान, आमच्या कुस्त्यात पैलवान दिलेलंच आहे. जत्रेच्या टायमाला म्हणजे जिथं जाईल तिथं पैलवानचा मोकळा हात आहे. असं काय दर्शक हो, तडका न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि काला बिंदास या सदराच्या माध्यमातून आपण सह्याद्री रोड या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्याच अनुषंगानं जनतेची प्रतिक्रिया या सदरामध्ये काय जनतेची प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊया. नमस्कार. लय निवांत उभारला काय? निवांतच बरं आपलं काय. होय. हा. बर. काय वातावरण आहे यात? वातावरण काय निळे पैलवानच आहे चालू. होय. आता इथं तर म्हणते ते समाधान आहे किंवा भाजपची असं राजन काही असेल पाटील का? सत्ता आहे. उभा राहणारच आहे ती सगळी. आता असणारला काय करायचं. बर. आम्ही आमच्या गावाला तिकीट मिळाल्यामुळे आम्ही गावालेच काम करणार. आताच गाववाले म्हणतात की राजन पाटील जो उमेदवार येतील त्याला आम्ही मतदान करू. काय जण असते ते, काय जण म्हणतच असते तशी, काय जण अशी असते ती. 4 म्हणणारच आहे ती. होय. तर आपलं काय एक जल स्वातंत्र्य आहे. बर. काय काय कामं केली नितीन पैलवान? काम भरपूर केली ती. होय. बर. गोरगरिबाला जर शेतकऱ्याला हिरी पाडून दिलेली आहे, त्या पैसे नसले तर पुन्हा दमान घेतलेला आहे, तर सहकार्याचं भरपूर आहे. बर. हा. गावातच सहकार्य की बाहेरगावी बी आहे. बर. बाहेरगावी सगळीकडे आहे. ते तालुक्यात आहे, पूर्ण तालुक्याच नाही जिल्ह्यात बी आहे. हम्म. त्याला बऱ्याच ठिकाणी ओळखते ती. राजू खरे या माध्यमातून, उमेश पाटला माध्यमातून भरपूर ओळखते ती त्याला. चांगला राजू माणूस खरे आहे. कोण आमदार आहे म्हणून काय निधी आलाय का? आला 20 लाख रुपये सभा मंडप दिली, खरेनच दिली घेतलं. बर. होय. हनुमान सभा मंडप खरे साहेबांनी दिले, मीच आणायला गेलो. बर. होय. चांगलं काम 20 लाख रुपये त्यावेळेला दिले. बर. पैलवान एक अजून सामान्य- रस्त्याचे 2-3 मंजूर करून देतो म्हणजे रस्ते. पैलवान एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे आणि समोरच्या विरोधक म्हणतो की पैलवानच नाही तो, ते काय सांगणार? आता एवढं म्हणणार आहे तोंडाला काय आपण हात लावणार आहे? बर. म्हणणार जगात जनार्दन आहे, काय कशी बोलते ती, त्याला आपण काय म्हणायचं? बर. तुमचं कसं असेल तसं असेल, पण आम्ही गावाला तिकीट मिळालंय त्याच्या माध्यमातून आम्ही गावाचं नितीन पैलवानचं काम करणार, गावाच्या उमेदवारचं काम करणार. काय नाव? सुखदेव सर्वसे. होय. काय वातावरण आहे? काय एकच जिल्हा परिषदचं एकंदरीत वातावरण काय आहे नितीन निळे पैलवान? कसं काय आहे? विरोधक म्हणते ते शिवसेनेचं चालेल, भाजपचं चालेल. इथं फक्त निळे पॅटर्न. कसं काय? नाही, इथं सगळीकडे चालतंय. इथं काय होय. हो, नितीन पैलवान असं काय काम केलं की नितीन पैलवान? सगळ्यांची काम करा, तुम्ही बघताय की कुर्ला केलं, इथे केलं, बर. जिल्ह्यात करताय. बर. होय. गावात गडी भेटणार आहे. होय. बाकीचे म्हणते ते गावातले एकमत म्हणजे आम्ही जिंकलं. बर. काय नाही, पिपरीने बी द्यावं लीड. होय. पिपरीत आमचा लीड आहे. बर. बर. या ठिकाणी आजोबा आहेत आणि आजोबाची प्रतिक्रिया घेऊन थांबा मामा 1 मिनिट. कुठलं गाव? बरोबरच आहे. होय. जिल्हा परिषद कोण उभा आहे तुमच्यात? नितीन पैलवान. होय. आणि काय येत ना म्हणलं आता, तर काय नितीन पैलवानचं कसं काम आहे? चांगलं काम आहे त्याचं. होय. काय काय कामं केली तुम्ही? समजा काम हे पाहताय, समजा करताय, पाळमाची श्रद्धा करताय, चांगला आहे ती. होय. मग नितीन पैलवान का माणूस नाही. पैलवान नाही म्हणते ती विरोधक. कोण म्हणतोय विरोधक? 1-2-3 आहे ते आमच्यातली, ती म्हणते ती. बर. 2-3 आहे ते
एक आमच्या भाचा एक आहे आमचं माहिती बरं, ती म्हणते ती हं. अशी म्हणते ती काय करायचं मग त्यांना त्यांचं काय पण आपल्या गावाला पल्ला तर वळवडचा पल्ला म्हणजे ते कमीपणा व्हायचा ना आमचा होय बर बर हा. एक सामान्य कुटुंबातील नेतृत्व पुढे येते त्याबद्दल काय सांगा काय आता काय सांगायचं छान पैलवान चांगला आहे काय काय मदत करते पहिला समजे मदत करते हम्म. समजायला मदत करते होय या ठिकाणी काही माळकरी मामा आहेत मामा थांबा काय नाव नागनाथ उडपे कुठलं बरोबरच होय जिल्हा परिषदला निवडणूक लागली काय एकंदरीत वातावरण तुमच्या गावातला उमेदवार आहे पिपरीच आहे बालाजी नरोटे म्हणून समोर आले एकंदरीत पण काय वाटतंय एकूण चित्र आता इथं तर पैलवानच म्हणते निळे पैलवान होय होय काय काय कामं केलीत नितीन पवार आता गोरगरीबाला सहकार्य करत आहे हम्म. म्हणून काय होय कोणाला लग्न अडचण असेल तर हातभार लावते विरोधक नाही म्हणते ते पैलवान येत नाही म्हणते गावात हे बघा जग आहे त्याला काय त्याला काय हो काय काय निधी आणला का पैलवान काय बरोबर बरोबरसाठी अजून तर आता इथून आणल बर बर या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत काय सांगाल मित्र एकंदरीत काय वाटतंय वातावरण वातावरण चांगलं आहे नितीन पैलवान शिवाय कोणी टाकून ही माझी इच्छा आहे बर काय बरं इच्छितो पैलवान चांगला माणूस आहे तर हर माणसाला कुणाची मयत झाली का कुणाचं काय झालं का ते तिथं हजर राहते नितीन पैलवान शिवाय कोण हे करू नका नितीन पैलवानच चांगला माणूस आहे असं माझी इच्छा आहे नमस्कार काका नमस्कार राम बळा काय नाव नागनाथ सिद्धांत नागाबुवा म्हणतात नागोबा कसं काय नागोबा एकंदरीत वातावरण ओरडचं वातावरण अगदी नंबर 1 आहे होय कुणाला नितीन पैलवान होय आता गावात तर म्हणते ती की राजन पाटलाचे जो उमेदवार असेल किंवा शिवसेनेचा असेल तेच आम्ही देणार हे बघा तिथं आता मग इकडे काय तिकडे काय होणारच आहे ना बर बर काही तिकडे काय नितीन पैलवान झाला म्हणून काय समजा टार्गेट त्याच्या पत्रात नाही पडणार बर बर हा बर त्याच्या पत्रात पडणार नाही बर बर ज्याच्या ज्याच्या कर्तव्य ना बर बर ज्याची त्याची काय कुवत आहे बर बर ज्याला आपलं काय भवितव्य मोठं व्हायचं असेल त्यांनी जर चांगलं कार्य केलं असलं चांगलं होणार कसं आहे एकंदरीत मग पहिलवानचं कसं कार्य वाटतं येण्यासारखा बर होय येण्यासारखा काय काय कामं केली तुमच्या पहिलवान कामोबाजी कसं आहे धार्मिक कार्य असलं त्या धार्मिक कार्यामध्ये सहकार्य करणं काहीतरी आपलं काम आणणं त्यांच्याकडून भरपूर अवजारे आहे ती त्याच्यामुळे एखाद्याचे काय गरिबी शेतकरी असला तिथंच आपलं करायचं उदार ऐकायचं काहीतरी सेवा करायचं शेतकऱ्याला हातभार लावतात काय हा होय. थोडं बहुत आपलं पैसे राहिले तरी ऐका बर म्हणजे काहीतरी सहाय्य नमस्कार नमस्कार काय नाव बाबू पाटील कालच जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली आणि एकंदरीत खरं तर कोकरापूर जिल्हा परिषद गटामधून बालाजी नरोटे असतील नितीन पैलवान असतील समाधान पाटील असतील शंकरू अकबर असतील यांची नाव पुढे येतील परंतु तुमच्या गावातील नितीन पैलवान एकंदरीत काय वाटतं या उमेदवारापैकी सर्व नाही बाकी त्याचा काही इतका परिणाम आहे आमच्या गावात उमेदवार आहे तर सामाजिक कार्य आहे त्याचं म्हणून त्याचं आहे बरोबर आहे काय आता पुढच्याच मला काय कोण बालाजी रात्री येऊन गेला मस्त आम्ही राजन पाटलाचेच कार्यकर्ता आहे पण माझं वैयक्तिक नाही बाकीची आमची ओळख असते त्या नितीन पैलवानचं जरा वैयक्तिक आमच्या गावात आहे आसपासच्या गावांमध्ये संपर्क मोठा आहे नितीन पैलवानचा आता काही आम्ही तुमच्या गावात पत्रिका घेतलेल्या त्यांचं म्हणणं असं येतं की शिवसेनेचा जो उमेदवार असेल त्या नाव निवडून येईल किंवा राजन पाटील जे उमेदवार येईल तो निवडेल तुमच्या गावातून एकंदरीत त्या गावात एकंदरीत नितीन पैलवान निवडून जाणार आमच्या गावातून एकंदरीत काम करत असताना सामाजिक सामाजिक कार्य त्याचं चांगलं आहे नितीन पैलवानचं सामाजिक कार्य त्याचा नेहमी पुढाकार असतो म्हणून ते जे लोकांशी आमच्या गावात ते जनसंपर्क आहे त्याच्यामुळे त्याची पूर्ण म्हणजे त्याला गावाचा सपोर्ट आहे गावचा माणूस आहे म्हणून एकंदरीत आमच्या गावाला कधी पद मिळालं नव्हतं त्याच्यामुळे त्याच्याकडे लोकांची श्रद्धा आहे कधी पंचायत समिती जिल्हा परिषद आमच्या गावाला त्यामुळे गावातील वैयक्तिक उमेदवार असल्यामुळं गाव त्यांच्या पाठीशी राहील पक्ष या ठिकाणी किंवा काय बघणार नाही फक्त उमेदवार गाव नाही ठराव जाणारी पण नितीनला जास्त जात आहे आता आमच्या गावात
दर्शक हो, आपण आज वरवड्यामध्ये असताना या ठिकाणी खरं तर बाबळगावचे नागरिक आले आणि त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. काय वाटतं एकंदरीत त्यांना? काय नाव आपलं? आपलं सचिन पोपट गायकवाड. बर. मी आहे बाबळगावचा. बर. मी वरवडला इथं आपलं हॉटेल आहे. मग हे आता एकंदरीत खरं तर जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाली आणि त्या अनुषंगानं नावाचं भरपूर आहे, परंतु पैलवान नितीन निळे, समाधान पैलवान पाटील असतील किंवा हम्म. शंकरू वाघमारे असतील आणि आता 2 दिवसापूर्वीच बालाजी नरुटे यांचंही पोस्टर जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा परिषद गटानं नाव चर्चेला येत आहे. एकंदरीत ह्या 4ही उमेदवारापैकी पैलवान नितीन निळे यांना कोल्हापूर जिल्हा परिषद गटातून उमेदवारी जाहीर केली आमदार राजू खरेने, परंतु समोरची आणखी उमेदवारी जाहीर झाली नाही. परंतु ह्याच चर्चेमध्ये असताना ह्या चर्चेपैकी चौघापैकी काय वाटतं एकंदरीत तुम्हाला? एकंदरीत म्हणजे कसं आहे, आपलं नितीन पैलवान जे आहे ना, त्यांच्या 4 मिशनी बर. 4 मिशनी असल्यामुळं त्या 5-6 गावात, त्या 7-8 गावात पैलवान माणूस कसा आहे, आता एखाद्या शेतकऱ्याकडे 1 लाख रुपये घर चाल. पण 1 लाख रुपये जरी असलं, आपण जर म्हणलं पैलवान माझ्याकडे 1 लाख रुपये, तर पैलवान काय म्हणतोय, 1 लाख द्या पैलवान, तुम्ही 2 महिन्यानं पैसे द्या. बर 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 2 महिन्यानं पैसे दिले तर बी पैलवान घेते, तर 3 महिन्यानं दिलं तर बी म्हणजे असं काय तगाटाला होत नाही. तर आणि त्या परस आपलं आपले इलेक्शन जे या गटात उभं राहिले, या गटापाशी काय त्यांचं नाही. या गटाच्या बाहेर जरी जाऊन कुणीकडे गेलो पैलवान, तरी बी लाखभर रुपये दिले तर बी करतातच. असं काय नाही बाबा पैसे सगळेच द्या असं काय. पैलवानच्या 6 मिशनी आहेत. 6 मिशनी त्यांच्या गावात बंद बी नसते. त्याच्यामुळे ती पैलवान सगळ्याला एकंदरीत सामान्य कुटुंबातील नेतृत्वावर येते म्हणून गावकरी काही ठिकाणी म्हटलं जाते की ते पैलवानच नाही, आता गावातच म्हणलं जाते. नाही. अहो, आम्ही लहानपणापासून आता बघा, क्रिकेट असलं, क्रिकेट खेळायला पोरं पहिलं बक्षीस पैलवान देतात. आमच्या कुस्त्यात पैलवानला दिलेलंच आहे. जत्रेच्या टायमाला म्हणजे जिथं जाईल तिथं पैलवानचा मोकळा हात आहे. असं काय नाही बाबा पैलवान जत्रेला दिलं, कुस्त्याला दिलं, पुन्हा अजून म्हणलं तर काय बरं कुस्त्याला बी एकंदरीत दिलं, तालुक्यामध्ये कुस्तीचा फड असेल. तिथं सुद्धा पैलवान मोकळ्या मनानं पैसे देतात. बरं. आणि अजून कसं झालं, पैलवान आमच्या लोक बाबळगावचं जावाई माणूस आहे. त्याच्यामुळं आमच्या गावात ह्या 5-6 गावात पैलवानला 5-6 गावात नाही, बाहेरच्या सुद्धा गावांनी पैलवानला सपोर्ट होणार. असं काय नाही, 4-5 गावात तर होईलच. आता आमचं गाव वनवे चालेल. बर बर आता काय, आता जावाई माणूस बी आहे आणि पहिल्यापासून ती त्यांची आमची तर ओळख आहेच. माझा दोस्तच आहे नितीन पैलवान. बर त्याच्यामुळं आमचं 70 ते 80% गाव वनवे चालेल. वरवड मध्ये सुद्धा कमीत कमी 70 ते 80%. बरोबर. आता काहींच्या प्रतिक्रिया घेतल्यावर त्यांचं म्हणणं येते की राजन पाटील जो सांगेल तो उमेदवार किंवा शिवसेनेचा जो कोण उमेदवार आधी असेल त्या मताने लीड होईल. नाही अहो, इथलं गावाला घर कसं ऐकलो, बरं. गावाला ही शेवटी बरं. शेवटी विचार करणार का नाही माणूस, आपल्या गावातल्या माणसाला सोडून. बरं, एवढा माणूस चांगला माणूस आहे, तर बरं. कुठं आता तुम्ही संध्याकाळी 10-11 वाजता 12 वाजता जरी फोन लावला तर पैलवान लगेच फोन उचलते, काय अडचण आहे तुमची, असं थांबा 2 मिनिटात. मग एवढे जर सहकार्य करत असलं तर मग आपल्याला इलेक्शन इकडे इलेक्शनला ती म्हणायची गरजच नाही. हो, 100% निवडून येते पैलवान. काही अडचण नाही, काही टेन्शन नाही ना, काय नाही. असा विषय काय नाही. तुम्ही ह्या कवा बी इलेक्शनला आता लागू द्या, उद्या लागू द्या, पैलवान ही 100% येणार मी आज सांगतो तुम्हाला. असा पैलवान पक्ष बघणार नाहीत लोक या ठिकाणी. उमेदवार बघून मतदान होईल की पक्षाकडे बघून मतदान? पक्ष ही बघायचा गरज नाही, उमेदवारच तसा आहे. हो, कसलं जर असलं ह्या पक्षाचं आणि त्या पक्षाचं बघायची गरज नाही. एवढा देवासारखा माणूस आहे. अहो, बारक्या लेकराला सुद्धा ती आव जाऊन राम सगळ्याला हायच. तुम्ही एवढ्या जर पोराला बघितलं, एक आवाज म्हणत नाही, बाळा काय पाहिजे काय तू. मी म्हणलं पैलवान, म्हणलं तुम्ही सगळं सवय पडली आहे, काय सुट्टी म्हणते, असू द्या म्हणलं. असं काय त्या पक्षासाठी. एकंदरीत पैलवान नितीन निळे यांची परिस्थिती कशी होती, कारण लहानपणापासून असणारी त्यांची परिस्थिती आणि मोठं झाल्यानंतर काय आता त्यांच्याकडे JCB आहेत, काय बदल वाटतंय का तुम्हाला पहिल्या पैलवान? आम्ही वरवड्यामध्ये दोघं शाळेत बी होता, त्या टायमाला त्याची परिस्थिती नव्हती, काय नाही. आम्ही दोघं एका मागे बसून काय त्याला बी तिकडे काय नव्हतं, घरी कोट्यात राहत होता पैलवान साधा. आणि त्याच्या गुणाकडे बघून पैलवानच्या एवढं ह्यानं जेवढं वर आणलंय, चांगलं झालंय. कसं खरं बोलणे, चांगलं राहणे, सगळ्याला व्यवस्थित बोलणे, आणि त्याच्यातून पैलवान हळूहळू कष्टाला त्याच्या तोड नाही. रात्र दिवस कष्ट करते. सकाळी जर 5:05 पैलवान उठतंय, पैलवान काय चाललंय, आता उठलोय बघा म्हणतंय, 5 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत जरा सुद्धा बसत नाही. मिशनी माणसं काम, त्याच्याकडे कामाशिवाय धडाकाच नाही. 6 मिशनी आहे पैलवानकडे. एवढं करून तुम्ही कवा बी 12च्या मोहरनं आणि 6च्या मोहर कवा बी फोन लावा, वाटतं लावा, दिवसा लावा, 1 वाजता लावा,
कामासाठी कुणाच तुमचं असू द्या का नुसतं पैलवान म्हणलं आलोच म्हणतो. दर्शक हो, आपण खरं तर पोखरापूर जिल्हा परिषद गटातील सय्यद ओरडे यातील जनतेचा कौल जाणून घेतला आणि कौल जाणून घेत असताना आम्हाला पक्षाचे काय घेणं देणं नाही किंवा समोरचा उमेदवार कोणही देणं घेणं नाही, परंतु एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती वर आलेला आहे आणि सामान्य कुटुंबात आतापर्यंत आमच्या गावाला कुठल्याही प्रकारचं सदस्य झालं नाही काय नाही. त्या अनुषंगाने आम्ही पक्ष बघणार नाही कुठलाही हे, परंतु उमेदवार कारण गाववाला म्हणून आहे नितीन निळे यांना मतदान करणार अशी भावना आहे. आणि एकंदरीत खरं तर नितीन निळे पैलवानची चर्चा ही तर सामान्य कुटुंबातील असल्यामुळं आणि ते नावरोपला आणि पोखरापूर जिल्हा परिषद गट असेल किंवा तालुक्यात असेल ज्या ठिकाणी खरं तर कुस्तीचा फड भरला जातो त्या ठिकाणी सदैव हाताने मदत करणारे म्हणजे पैलवान नितीन निळे हे खरं नाव चर्चेत आहे. आणि त्याच अनुषंगानं आम्ही सय्यद ओरवडी या ठिकाणी आलेलो आहोत आणि अशाच पद्धतीनं आम्ही पुढचा ग्राउंड रिपोर्ट आम्ही तुम्हाला नक्कीच जनतेची प्रतिक्रिया दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत.